आईच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि स्वप्न बघितलेच नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले. आई ही जगातली सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम म्हणजे राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले. लहानपणापासून अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. तरी त्यांच्या विरुद्ध निशब्द काठायाचीही कौशामध्ये हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. वीर जिजा मुलगा धनेती माई, वीर जिजा मुलगा धनेती माई, नाव तिचे जिजाऊती शिवरायांची आई, नाव तिचे जिजाऊती शिवरायांची आई. जन्म दिला जिने तिनेच ठेवले शिक्षण शुभांचे सुरू, धन्य ती माता जिजाऊ झाली शुभांची गुरु. शेवटी मी एवढेच म्हणेन, थोर तुमचे कार्य जिजाऊ कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार, नाव तुमचे नाही मिटणार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.